आणि आता या ठिकाणी मोर्चा अंतिम टप्प्यात येऊन थांबलेला आहे। शरद पवारही या व्यासपीठावर आता सहभागी होतील। पुढच्या काही मिनिटात या ठिकाणी मुख्य भाषणांना देखील सुरुवात होणार आहे। सुरुवातीला कोणाचं भाषण होतं याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटण्यास सुरुवात झालेली आहे। व्यासपीठावर आपण पाहतोय मनसैनिक शिवसैनिक पोहोचलेले आहेत। तर साधारणतः फॅशन स्ट्रीट पासून बरोबर दुपारी 2 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आणि 2:39 BMC मुख्यालयाजवळ हा मोर्चा येऊन थांबलेला आहे। पाऊण तास हा सगळा मोर्चा सुरू होता, पण गर्दी मात्र खऱ्या अर्थानं सुरू झाली ती साधारणतः दुपारी 1 वाजता। शरद पवार सुद्धा आता या व्यासपीठावर पोहोचतील आणि खऱ्या अर्थानं भाषणानं विविध शीर्षस्थ नेतृत्वाच्या भाषणानं या मोर्चाची सांगता होणार आहे। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे या मोर्चात सहभागी झालेले होते। विशेषतः सुप्रिया सुळे देखील या मोर्चात सहभागी झालेल्या होत्या। काही करा, आधी मतदार याद्या दुरुस्त करा, अन्यथा मी पाहतोच कशा निवडणुका घेतल्या जातात, असा खरं तर एल्गार मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी घेतलेला आहे, असा एल्गार त्यांनी केलेला आहे। त्यामुळे अर्थातच आज मात्र काय रणनीती ठरतीये मविया आणि मनसेची हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। यातून खरं तर चुणूक आपल्याला भासेल, यातून संकेत मिळतील विरोधकांच्या आगामी काळातल्या पावलांची, आगामी काळातल्या रणनीतीची। अगदीच त्यामुळे आता विरोधकांची जी प्रमुख मागणी आहे, निवडणूक आयोग ती मागणी गांभीर्याने घेणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण विरोधकांनी फक्त मागणीच केली नाहीये, तर सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला इशारा सुद्धा दिलेला आहे, तुम्ही जोपर्यंत या याद्या स्वच्छ करत नाही, त्याच्यातला जो घोळ आहे तो तुम्ही दूर करत नाही, तोपर्यंत निवडणूक घेण्यात येऊ नये असं विरोधकांनी सांगितलेलं आहे। वारंवार आपण पाहतोय विरोधकांच्या अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाला असेल आणि सत्ताधाऱ्यांना सुद्धा असेल या संदर्भातला इशारा दिलेला आहे। काही दृश्य समोर येत आहेत, जितेंद्र आव्हाड सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मेहबूब शेख देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। आणि दुसरीकडे खास ही दृश्य आपण पाहतोय, मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महाविकास आघाडी, मित्रपक्ष आणि यासोबतच मनसेचे हे सगळे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही खास दृश्य लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवते, कारण एक व्यापक स्वरूप या मोर्चाला आल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने गर्दी देखील कार्यकर्त्यांची या मोर्चामध्ये झालेली आहे। आणखीन देखील कार्यकर्ते जे मोर्चामध्ये पायी चालत सहभागी झालेले आहेत, हळूहळू या BMCच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा थांबलेला आहे, तिथपर्यंत ते पोहोचतात आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये सगळे महत्त्वाचे नेते व्यासपीठावरती येतील, भाषण करतील, आपापली भूमिका मांडतील। हे सगळे नेते आज नेमकी कोणती भूमिका मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा सुद्धा होऊ शकते आणि त्या अनुषंगाने आता विरोधकांच्या वतीनं एक जोरदार वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि अर्थातच विरोधकांना या संदर्भात यश येतं का, विरोधकांची जी मागणी आहे निवडणूक आयोग ती मागणी गांभीर्याने घेतो का, सत्ताधारी त्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया देतात, काही ऍक्शन घेतात का, ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। लाघवी, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।